ठेवा काय महिमा वर्णावा। आज आपल्या दिंडी सोहळ्यामधील दिंडी क्रमांक 27चे आपले संस्थापक आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य वैकुंठवासी रामनाथ महाराज सिलापूरकर यांचं आज एक वर्ष पूर्ण झालं। याच अहिल्यानगर परिसरामध्ये सद्गुरू श्री निवृत्तनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी रामनाथ बाबांचं जाणं म्हणजे संपूर्ण वारकरी संप्रदायावरती एक दुःखद असा सोहळा या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर जीवनामध्ये बाबांनी वारकरी संप्रदायाबद्दल असंख्य असं प्रेम, जिव्हाळा, निष्ठा अशी निर्माण केली। अनेक वारकरी घडवले, अनेक ठिकाणी सप्ताह उभा केला। बाबांचं जाणं ही वारकरी संप्रदाय पोकळी निर्माण करून जाणार आहे। आज एक वर्ष पूर्ण होतंय। वारकरी संप्रदाय नव्हे तर आमच्या संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक 27चं नेतृत्व हरपलेलं आहे। या निमित्तानं पालखी सोहळ्यामध्ये बाबांचं जाणं ही मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। ही पोकळी भरून काढण्याकरता संपूर्ण जे भजनी मंडळ आहे त्यांचं एक नातू आपल्या या सोहळ्याचं नेतृत्व करत आहात। बाबांचं एक वर्षापूर्वी जाणं, बाबांचा जो आपला पुण्यतिथीचा सोहळा आहे, वर्ष श्राद्धाचं जे पुण्यस्मरण आहे ते समाधी सोहळ्याच्या दिवशी ह्या अहिल्यानगर या ठिकाणी होतं। असा पावन महात्मा, नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार असणारे बाबा जाणं हे आमच्यासाठी सर्वांसाठी अत्यंत दुःखदायी आहे। बाबांच्या चरणावरती मी एकच विनंती करेन, सद्गुरू श्री निवृत्तनाथ महाराज बाबांना चांगली आपण जागा दिलीच असेल, यापुढे बाबांचं कार्य आमच्या सतत स्मरणात राहील। या निमित्तानं पालखी सोहळा समाजाच्या वतीनं संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीनं बाबांच्या चरणावर मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। थांबतो। रामकृष्ण हरी।